बरोबर. काय अभ्यास करते काय भूत? यार कसलं तुला झालं महाराष्ट्र आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. तर आज सकाळी दुपारी 1 वाजले आता चाललो नाही का जरा गावाकडनं. आपले एक पप्पांचे मित्र आलते, आमचे काका, जरा काहीतरी सामान घेऊन आलते नाही का, खायचं वेगाचं असलं काहीतरी. तर चाललंय धुतली नाही रे, घाल ना जाती एकटं कोण. ऋषी भाऊ पण आहे आज सोबत, ड्रम काढतो. हाय की तुला माहित नाही काय? अलीकडे यावं लागत, अजून इकडे युटर्न करायला. कशाने युटर्न नाही करावं लागत. हा युटर्नला जावं लागत. तुला कुठे जो रस्ता जवळ पडेल तो रस्ता सोडायचं का तुला? आर की राडला. अरे बापरे, धूळ रे. बस रे, धूळ. डिक्की उघड रे. अरे तसंच बसलास पांढरे. अरे माझ्यापेक्षा तुझी पांढरी पॅन्ट येडे. उघड. काय लका तुझं आपण ट्रेस ठेवतो, इज्जत ठेवतो. तर मित्रांनो, आम्ही ना आलोय लोणीवर ते मटेरियल घेऊन नाही का सामान, आणि इथे यांचं काही टाइमपास चाललंय बघा. बाळ भाऊ पबजी, जय पबजी, जय पबजी. जाऊ दे ना भाऊ, भेटल पैसे तुला पण. 2 रुपये आयो बाळा, दे ना 500 रुपये उसने भाऊला. अयो 2 रुपये आले भाऊले. कोणे चॉकलेट इतका अयो, कोणे चॉकलेट इतका अयो. आंघोळ कर. ए चल ना सोम्याराव. जाऊ द्या, काही टाइमपास करायला लागलेत बाबा. आता चलो काय नो कुठं चाललंय? पुढं आलं चहा प्यायला सायामृत. आणि आज तुमच्या भाऊचा खर्च आहे, तर मास्का पण घेतलाय, बघू शकताय मस्त. काय तुम्ही लय फ्रेश आहात रे दोघं पण. चहा पितो. सौरभ भाऊ गेला हॉटेलला जेवायला. रविवार आहे ना आज, फुल पैसा आहे, फुल पैसा आहे. आणि जयनी काय फोन उचलला नाही, त्यामुळं सॉरी जय भाऊ, परत नाराज होऊ नको. तर मित्रांनो, आत्ता आहे ना आलोय बाळ भाऊला कटिंग करायची. काके बाई बाळ्याला कटिंग करायची. सक्की बाळ्याला बघू दे. नाही आज नाही दाखवलाय ना. सोल्जर सोल्जर कुठला कट मारणार बाळा? अयो हे करेगा ना त्याला टक्कल, हे करेगा ना. तुला करायची का कटिंग? कलर करायचे का? हा कलर करायचे. क्या करेगा टक्कल? ये है हमारा मैक्रोन. किधर? इधर. हा? मला शिकवतोय का कटिंग? हा बाळा स्वतःच टाकीन तुमच्या शेजारी, मग डायरेक्ट यशजी सलून. तर गाईच फायनली कटिंग बघू शकता. बाळ भाऊ दाखव ना. ब्लॉग मध्ये मला एखादी पोरगी पडणार. आता आहे बाळ, आता आता चहा पाजणार आता बाळ. चहा पाजायचे. चला लवकर. ए नको नको चहा नको. चला जाऊ द्या. काहीच आम्ही घरी चाललो आता सुम्याला चहा नाही प्यायचं म्हणून चाललो. सुम्याच्या घरनं पण नाही सध्या नाही. आपण काय करू, गणू त्यांच्यापर्यंत त्यांना काहीतरी वाटत नाही का? बरोबर. आता नको चालतं.
तर गाईच आता आहे ना थोड्या वेळापूर्वीच आम्हाला म्हणजे असं काहीतरी कळालं की नाही का इथं म्हणजे आमच्या जवळपास जे आहे ना शाळेतने म्हणजे येणारे जाणारे मुलं आहेत. मग आपले जे आहेत ना आबी म्हणजे बारके भाऊ तर हे येणारे जाणारे मुलं आहेत ना हे एक म्हणजे शॉर्टकट रूटने येतात. तर त्या रूटला आहे ना एक असं पडीक बांगला आहे आणि तर काही मुलांना आहे ना असं म्हणजे भूत असल्याचा आभास झाला आहे भूत बांगला म्हणजे नाही भूत असलं तिथं जाणवलं काहीतरी. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की चला आपण पण जाऊन काय बघू नाही का. आणि काय 1-2 घर वाजलेत रात्रीचे 1 वाजून बघू शकताय 1:12 झाले आणि आम्ही आलोय एवढ्या रात्री. कोण कोण आलोय अजून आहेत 2-3 पोरं मागे मी 3 पोरं मागे आबीला पण आणले कारण हे शाळेतला आहे याला माहिती काय किस्सा झाला थोडाफार आणि सुम्याला पण आणले जात होते ना घरी काय 3 पोरं मागत आणि 3 पोरं मागे तिघं अंकित सगळी check चेतन करा. आणि गणेश येत आहेत. तर चला आपण चाललोय त्या बंगल्यावरती भूत बांगला म्हणजे भूत बांगला नाही म्हणता येणार. यांना काय आवाज पण होऊ शकतो पण चला आपण बघू तिथं जाऊन चल रे, काय घे चालू कर. चल चल डेंजर आवाज येत होता भाऊ खरंच भाऊ. चल रे चल बघू चल कुठ नाही रोड इकड नाही का कुठ नाही एवढं सुनसान रात्रीची कुठं कोण नाही तर गाईच इकडं ना थोडे घर पण आहेत हे जरा लय सुनसान जागेवरती. चल रे अरे येतोय की ना तुम्ही चल सोम्याचो चल इकडे आलो काय म्हणतो पुढे आलो पोचलो तिथे पोचलो आम्ही त्या किती बंगल्यावर. सुनसान आहे गाईच बघू शकताय एवढं सुनसान जागेवर एवढं सुनसान जागेवर मला कोण काय काय कुठं बघ ना वास येतो. हा वास पण येतोय कसला तर काहीतरी मिळाले ग बघू शकताय गाईच इथं बांगला. ओके आम्ही येत होतो तिघ चौघ जण तर इथं तिथंच आवाज येत होता कसला तरी इथं हा आतमध्ये इथं हे तर आतमध्ये आणि इथं झाड पण हे आहे. तर काहीच नाही एक मधलं इथं तर माग बिल्डिंग पण आहे. तरी तुम्ही कसं म्हणजे इथं आवाज यायचा ना अरे हा ना आम्ही इल्ले घाण पडलो रे भाऊ. जागा बघ ना कसली आहे. ए बाळा इकडे लाईट लाव रे आपल्या गाडीच बघू शकताय अजून हा बांगला. तर रस्ता शोधतोय इथं वास बी येतोय माती इथं माती रस्ता कुठे? रस्ता नाही काढावं लागेल काय रस्ता आपल्याला नाहीत ना तिकडून आपण व्यवस्थित करू. अरे तिकड नाही बघ इथनं जावं लागेल कुठनं इथनंच्या आतमधलं हो इथनं हा इथं जावं जावं लागेल बघ राव इथनं जावं लागेल. नाही जाऊ शकत राव. अरे महागणं पण आहे ना एक दरवाजाच्या इथनं कुठनं हो इकडनं महागणं इकडनं पण आहे. चल ना सोम्याच्या मागचा रस्ता बघू. इले आग्रेत राव घेतात राव मारण्याची काय नाही बघू टॉर्च हाय जायचं अरे पण नाही वाटते इकडनं रस्ता सोम्या. नाही रे, भाऊ, वाटतंय रस्ता बघ. महाग नाही. रात्री मध्ये रस्ता चल इकडनं जाऊ आपलं सेफ मागनं जाऊ ए अथर्व चल ना ओके बाळे काहीतरी मेल अर्ध्यातच थांबतात रावी घाबरतायत का घाबरतोय तर मी पण आता काय तुम्ही सोबत असल्या मी नाही लोड घेत. एका ब्लॉक साठी काय करावं लागतं एका ह्याच्यासाठी पोरांची कुठं नाही रोड हो इथनं कुठं आहे का नाही आपल्याला ते हाय सांगायचं हाय भाऊ मला माहिती आहे ना भाऊ मी येतो रोज इथनं. येतो कशाला येतो. तर गाईज फायनली आम्हाला रस्ता भेटलाय बघू शकता किती सुनसान रोड आहे दिसत बी नाही हे बघ आणि हाच वाचते का हाच तो म्हणजे भूत बांगला टाईप आणि इकडं रस्ता. पोरं तर घाबरतात बाबा भिंत तर इथनं रस्ता बी आता आम्ही तिघच चाललोय ती बाकीची घाबरतात वाटतं थोडं. थंडी बी वाजते राव थंडी पण वाजते. बघ रस्ता बघ ना कसलं ए, अरे तिघ नको जायला त्यांना पण बोलव नाही. बघून चल रे सिद्धेश दर रे खाली बघा हे. टॉर्च सुमित तू पुढे चल. खाली बघा हे. अरे त्यांना पण बोलव नाही भाऊ त्यांना पण बोलव नाही. कसली दिसते राव असते माझी मला पण भीती वाटते. बघ ना गपना का पाडायला लागलाय गायच. एवढं काय नाही राहू त्या मला वाटलं वॉन्टेड आहे नशे काय तरी त्यांचाच आवाज येत असं म्हणतात. बघ रे सिद्धेश काय दाखव ना खाली. अरे तुला किती वाटत होती भाऊ वरती पण नाही वरती जायचं पण नाही. वरती बी जाऊ चेक करू इथं रूम येतो
हो इकडं काहीतरी गेल्यासारखं वाटतंय. अरे इथं पण मध्ये कशाला काहीतरी गेल्यासारखं वाटतंय रे इथं. खाली 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 काय होतं? अरे फाटा लागली पहिल्यांदा आतमध्ये आलोय बाहेर बघू. घाबरू नका घाबरू नका घाबरू नका. अरे तिथं तिथं झाड बिड बघ ना. झाड बघ झाड. काय विषय काय चल वर चेक करू. अरे काय होतं काहीतरी दिसलं म्हणतात. झाड आहे झाड झाड कशी होती. हे असं वाटतं इथं कोणतं राहतंय लाकडं बिकडे हां पिशव्या बिशव्या बघ की. इथं चल 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 वरती थांब रे थांब नको रे. ए थांब बघे बघे पहिले टॉर्च लाव. ए थांब गपचूप गपचूप. ओ आईला जागा बी नाही आहे ए हळू या. जागा बी नाही ना. अरे इकडनं आवाज आला हो. इकडनं लागलं. या या. गाईच अरे वरती चांगलं आहे राव. वरती तर काहीच नाही. हां अरे इकडं कोपऱ्यात आवाज आला तर कोपऱ्यात नव्हतं गेलं वाटतं. गाईज आम्ही इथं भूत बघायला म्हणजे हाय का नाही बघायला आलोय. आणि इथं आमच्या चिवत्या मित्रांचं बघा काय चाललंय. शेकुटी शेकुटी गाईज बघा. अरे इथं गांभीर्यच नाही यांना. येडे येडे आहेत रे. ही कुठल्या गोष्टीला लाईफ मध्ये सिरियस नाहीचे. अरे इकडे जा. टाकी बघ इकडे दाखवू काय दलदल त्याच्या आतमध्ये पाणी. उतरू का इथं. नको नको. काय बाबा हे? सिद्धेश नको. सिद्धेश अरे नको रे. माती खरंच पडशील. अरे सिद्धेश नको रे. इथं तर काहीच नाही. मला तर वाटलं आवाज येतो ना रे म्हणून. हा ना लोक आवाज येणारच नाही. खाली बघ. देखो ना ब्लॉगर. गाईज आम्ही आलतो इथं काय करायला. या बाकीच्यांची फाटली हातभर बसलेत आले नाही ते आणि तिथं शेकोटी करून काय बसले. नाही राव मला वाटलं वॉन्टेड आहे. तिथं माणसांच्या आवाजामुळे मला तर वाटते तसं वाटतं. नाही रे भोकरीच माणसांचा आवाज आलता आम्हाला खरंच. इथं काहीच नाहीये गाईज. उगाच घाबरतात उगाच घाबरतात. सांगतो ना बाई आता बघू ना बघू ना. सांगतो ना. काहीच नव्हतं तर गाईज दाखव ना अजून एकदा. वरनं आलोय खाली आम्ही. पण आम्हाला तर म्हणजे इथं काहीच जाणवलं नाही असं की इथं भूत पण असू शकतो. मला वाटतंय तरी एकदा इकडे ट्राय करू आपण नाही का. काय लिहिलंय पुणे नाही हो. हे टॉर्च लाव ना माझ्या फोनचा. अरे थांब थांब. खरंच आहे भाऊ. कसला आवाज येतोय. हे बाळा का ओरडतोय. गाईस इकडे तर काहीच नाहीये. इकडे 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 वरती आहे वरती बघ. चेक करा. गाईच काहीच नाहीये इथं. काय लिहिलंय. नंबर येत वाटतं 0 2 1. अरे पहाडे लिहिलेत. 1 2 3 4 5. बरोबर. काय अभ्यास करते काय भूत. वाटते भीती तर वाटलेली पहिल्यांदा येताना. यार कसलं तर आवाज झाला. हळू हळू. तर गाईच आम्हाला वाटलं इथं भूत आहे पण तसं काय नाहीये. ती अफवा आहे सगळी. मला बी तसं वाटतं कारण मला वाटतंय छोटी मुलं आहे ना कोणाला तरी घाबरली ती. माणसं असतील कदाचित मला वाटतं. हा आरती तर खूप नशेचे व्यसन पडले. काय नाही गाईज हा एक प्रँक होता. तर तुम्हाला हा प्रँक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण खूप दिवस झाले ब्लॉग मध्ये काही इंटरेस्टिंग नव्हतं त्यामुळं आपल्या सुमित भाऊने आयडिया दिली आणि ती आपण पूर्ण केली नाही का. हा प्रँक होता एक. आणि आमची चिवत्या मित्र आहे ना सपोर्ट करत नाही. ती जर आली असती तर अजून मस्त मजा आली असती. ही इथे येऊन शेकुटी करत बसली. थांबा तुम्हाला दाखवतो. पण सगळ्यांना दाखवलं तरी पण मजा आली. बघा गाईच इथं येऊन पण शेकुटी करत बसलेत भूतापाशी.
तर गाईच आलोय आम्ही बुध बांगल्यावरून आणि रात्रीचे एक बी काय वाजले नव्हते. बाया किती वाजले सांग रे? पूर्ण 7:30 वाजले. पूर्ण 7:30. आम्ही आले परत साईपाशी. चेंज केलं दाखव 7:40. टाइम चेंज केलं ना. गाईज हे सगळं आहे ना आम्ही फक्त आपलं कॉन्टेंटसाठी केलं. तर कृपया कोणी पण म्हणजे लय सिरियस घेऊ नये आणि घाबरू पण नाही, कारण तिथं काय नव्हतं. आम्हाला स्टार्टिंगला भीती वाटली थोडी, पण तिथं असतात माणसं असतात नाही का आजूबाजूला. आम्ही तुम्हाला दाखवलं ते आपल्या कॉन्टेंटसाठी फक्त. तर गाईज तुम्ही आहे ना खरं तर तुम्हाला खरं कारण मी माझ्या ब्लॉग मध्ये सांगणार. 21 मीच ब्लॉग काढणार. बोला आता तू. जाऊ द्या गाईज. तर एवढं मी नाही का तुमच्यासाठी करतोय, म्हणजे माझ्यासाठी बी कुठं ना कुठं आहे थोडंफार. तर एवढं हे करून नाही ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. आणि काही चुकत असेल तर ते पण मला ब्लॉगमध्ये सांगा, मी नक्की चेंजेस करेल माझ्या स्वतःमध्ये पण. आणि जेवढं होईल तेवढं मी चांगलं करायला बघेन नाही का. तर चला जाऊ द्या, मी सुद्धा आपला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो, कारण मला वाटते हा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग झालाय. खूप दिवसानंतर असं काहीतरी एडचाय केलं. तर हे सगळे थांबलेत बघू शकता इथं. अथर्व भाऊ. तर जाऊ द्या गाईज, भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉग मध्ये, म्हणजे उद्याच. आपलं चॅलेंज चालू आहे म्हणून, नाही तर ब्लॉग बी टाकला नसता या हॉरर ब्लॉग मुळे. तर बाय, गुड नाईट. तर गाईज आम्ही आलोय बघा इथं भूत बघायला, आणि आमच्या चिवत्या मित्रांनी इथं शेकोटी करून बसलेत. ही घाबरलेत नाही का, यांना भीती वाटते. लय लांब आहेत तशी ते वाटते जवळ. आम्ही वर तिघच आलोय वरती. तर वाटते राहते.